श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपलं देवघर आहे किंवा देवारा आहे तो कोणत्या दिशेला असावा, त्याचबरोबर आपल्या देवघर जे आहे त्याचं स्वरूप कसं असावा। आता बऱ्याच कारण जीवनामध्ये बऱ्याच अडचणी शक्य झालं तर तुमचं देवघर या कधी आपलं म्हणजे चुकीच्या पद्धतीने देवघर असणं किंवा आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता साचून राहणं हे सुद्धा असतं। त्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने आपल्या घरामधले देवघर जे आहे देवारा जो आहे तो योग्य त्या ठिकाणी ठेवणंच महत्त्वाचं आहे। म्हणजे त्याची मूळ जागा कोणती आहे, मूळ अधिष्ठान आपण कोणत्या दिशेला दिलेलं आहे, देवघराच्या पद्धतीनं योग्य जागा कोणती हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता बऱ्याच वेळेस कसं होतं ना, घरामध्ये सतत वाद होतात, भांडणं असतात किंवा घरामध्ये कोणाचं मन लागत नाही, घरात आलं की असं रखरख जाणवतंय, म्हणजे घरामध्ये काहीतरी असमाधान असल्यासारखं आपल्याला भास होतो। त्याचबरोबर घरामध्ये यश प्राप्ती होत नाही, भरपूर सारे पैसा कमवताय तुम्ही पण योग्य मार्गाने जात नाही, घरामध्ये मुलांचं लक्ष नाही, म्हणजे अभ्यासामध्ये लक्ष नाही, सतत बाहेर फिरतात, अभ्यासात लक्ष नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्यासोबत घडत असतात ना त्या कधी आपल्या एका चुकीमुळे सुद्धा घडू शकतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये देवघर असणं खूप महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही आता फॅमिलीमध्ये राहताय आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त दुसऱ्या गावाला जर राहत असाल, म्हणजे सासू सासऱ्यांना सोडून दुसरीकडे राहत असताना आणि घरी पण तुमच्या देवघर आहे, तरी पण तुम्ही जिथं राहतात तिथं सुद्धा तुमच्यासोबत देवघर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्टीनं मशानभूमी समजलं जातं, म्हणजेच मशानवत मानलं जातं। आईवडिलापासून मुलगा जरी स्वतंत्र राहिला म्हणजे दुसरीकडे राहिला तरी त्याला आपल्या कुटुंबात स्वातंत्र्य देवघर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नित्य नियमाने देवपूजाशिवाय कुटुंबाचे जीवन एक प्रकारे आसुरी जीवनाच ठरत असते। त्यामुळे नित्य नियमाने आपल्या घरामध्ये देवघरामध्ये देवांची पूजा होणं महत्त्वाचं आहे। ईश्वराच्या साक्षीने चाललेला संसार जो आहे चतुर्भुज वंश म्हणजे चतुर्भुज विष्णूंचा संसार असल्यामुळे शांती समाधानीचाच असतो। ज्या घरात संसारात किंवा ईश्वराचे नित्यपूजन अधिष्ठान नसते तो एक प्रकारे चतुष्पाद म्हणजेच पशुतुल्यच ठरत असतो। कुटुंबाच्या सर्व दैनंदिन व्यवहार जे आहेत ते ईश्वराच्या साक्षीने व्हावेत, आपला संसार ईश्वराच्या साक्षीने चालावा, सर्व सुख दुःख आपल्या ईश्वराच्या साक्षीनेच मिळावेत, यासाठी आपल्याला नित्य नियमाने दररोज आपल्या घरामध्ये देवपूजा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही एक वेळेस उपासना आराधना व्रत वैकल्य नाही केले तरी चालेल, पण आपल्या दररोज नित्य नियमाने देवघरात आपल्या घरातील देवघरांची म्हणजे देवांची पूजा होणं खूप महत्त्वाचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्या देवघराची दिशा कोणती असावी, तर ईशान्य दिशा जी आहे ती ईश्वराची मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असते। त्यामुळे कुटुंबात सर्व सुख प्राप्ती व म्हणजे ऐश्वर्य लाभते, संसार सुखाचा होतो। तसं तर खरं म्हणजे योग्य जागा ही आपल्या देवघराची ईशान्य कोपऱ्यातच आहे। त्यानंतर पूर्व जागेला जर तुमचं देवघर असेल तर वास्तूची म्हणजे पूर्व दिशा देवघर असल्यास ऐश्वर्य प्रतिष्ठा लाभ होत असतो। त्यानंतर जर आग्नेय दिशेला जर असेल तर वास्तूच्या आग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना म्हणजे जे आपण बाकी उपासना जे करत असतो ना ते निष्फळ ठरत असतात। त्यानंतर दक्षिण, आता वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा आपल्याला लागत असते। त्यानंतर नैऋत्य म्हणजे आता आपला वास्तू जो आहे त्याच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा पुन्हा म्हणजे काहीतरी एखादी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा पीडादायक राहतो। म्हणजे त्यानंतर पश्चिम दिशा, जर आपण पश्चिम दिशेला आपलं देवघर असेल तर ऐश्वर्य व धनाची हानी होते, तसेच आपली प्रतिष्ठा जी आहे प्रतिष्ठाची सुद्धा हानी होत असते। त्यानंतर वायुव्य दिशेस जर असेल आपलं देवघर तर रोगबाधा घरामध्ये होत असते। नंतर उत्तर म्हणजे आपल्या वास्तूची जी उत्तर दिशा आहे तिथे देवघर असेल तर धनलाभ सुद्धा आपल्याला होत असतो। पण देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच आहे। म्हणजे आता बहुतांश लोकांच्या तर म्हणजे खोलीमध्ये आता कोणत्या कधीही बेडरूममध्ये आपलं देवघर नसू नये। त्याचबरोबर आपलं स्वयंपाकघर आता शक्यतो स्वयंपाकघरामध्ये ठेवतात, कारण आता त्याचबरोबर आता आपलं देवघर जे आहे ना तर त्याचा कलरसुद्धा आपल्याला शक्यतो फिकट पिवळा असावा। त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे त्याच्या वर किंवा खाली शौचालय नसावा किंवा बाथरूम नसावा। तर पूजा म्हणजे आपलं देवघर जे आहे ते देवघरातील आग्नेय कोपऱ्यात दीप
अगर लाल रंगाचा 0चा बल्ब नित्य असावा. म्हणजे छोटासा बल्ब आपल्याला दिवा लावायचा आहे. जर तुम्ही हवन वगैरे करत असाल म्हणजे देवघरासमोर, तर देवघरासमोर हवन करताना आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे. आणि देवाचा फोटो, आता देवांचे फोटो असतील तर दक्षिण भिंतीने लावू नये. पूजा घरात हिंसा, प्राणी, पशु, पक्षी, महाभारतातील युद्ध प्रसंगाचे चित्र अजिबातही आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे नाहीत. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. आता हे सर्व म्हणजे देवघराचे स्वरूप आहे, काय असावा काय असू नये. त्याचबरोबर आता देवघर आहे ते पाठीमागे आता देवघर ठेवले आणि तो भिंतीला चिटकेलेला आहे असं स्वरूपात ठेवू नका. देवघर थोडं भिंतीमध्ये आणि देवघरामध्ये थोडंसं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर देवघर जे आहे ते आडगळीच्या जे वस्तू आहेत ते देवघरासमोर ठेवू नका. म्हणजे देवघरासमोर अजिबातही कसल्या न वापरता येणाऱ्या वस्तू त्याच्या भोवती ठेवू नका. कपाट दक्षिण व पश्चिम दिशेस असावा. प्राचीन मूर्तीची ज्या आहेत म्हणजे अगोदर भंग झालेल्या ज्या मूर्त्या असतात ते देवघरात अजिबातही पूजू नका. त्यानंतर देवघराचे स्वरूप म्हणजे देवघर हे लाकडाचंच असावा. शक्यतो म्हणजे सागाच्या ज्या लाकडापासून बनलेलं असतं ना तेच देवघर आपल्या घरामध्ये असावं. त्याचबरोबर देवघराला 3 पायऱ्या असाव्यात किंवा 5 पायऱ्या असाव्यात, कारण घरातील देवांची रचना सुद्धा पायऱ्यानुसार असायला हवी. कोणत्या देवाला कुठे स्थान द्यायचं, कोणत्या देवाची मूर्ती कुठे ठेवायची म्हणजे शक्यतो सर्व माहिती आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे कुठे देवाला स्थान द्यायचं, आपल्या देवघरामध्ये देवांची रचना कशा पद्धतीनं करायची, कोणत्या पायरीवर कोणते देव ठेवायचे असं सर्व आपल्याला माहीत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या प्रकारे थोडक्यात म्हणजे देवघर कुठे असावे, काय असावे, योग्य जागा कोणती आणि देवघराचे स्वरूप कसे असावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.